तर मंडळी आत्ताच आपण गुरसाळे गावातील सोमेश्वराचं मंदिर आणि त्याचबरोबर ज्योतिर्लिंग मंदिर अशी 2 मंदिरं पाहिली. तिथं दर्शन घेतलं आणि आता आपण इथून जवळपास 200 मीटरवर असलेल्या रामलिंग मंदिराकडे चाललो आहे. आणि तर मंडळी हे बघा, या पद्धतीनं असं आपल्याला या मंदिराचा परिसर बघायला मिळतो. चला इथं आधी सगळ्यात आधी दर्शन घेऊ आणि त्यानंतर तुम्हाला मी इथली प्राचीन अशी विहीर दाखवतो. तर बघा मंडळी, ह्या अशा पद्धतीचा आपला इतिहास काही वर्षापूर्वीचा होता आणि तो अशा पद्धतीनं आज आपल्याला बघायला मिळतो. तर मंडळी ही आहे ती विहीर, बघा किती खोल आहे ते तुम्हाला समजून येईल. बऱ्यापैकी इथं पडझड झालेली आहे, बऱ्यापैकी रिनोव्हेशन केलं तर अजूनही हा इतिहास आपण जपू शकतो असं मला वाटतंय. तर मित्रांनो, या दगडी प्रतिकृती बघा कशा कोरल्या आहेत दगडावर आणि ही त्या काळची शेती पद्धत दाखवली आहे बघा. आणि या विहिरीत आपल्याला बघायला मिळतं की आता उन्हाळ्याच्या दिवसात ही बऱ्यापैकी पाणी हे बघायला मिळतं. तर मित्रांनो, चला खाली जाऊया या विहिरीत आणि बघूया की ही चालुक्यकालीन विहीर जी आहे ती कशा पद्धतीने बनवली गेली आहे. चला तुम्हाला जवळून दाखवतो. आत गेल्यानंतर आपल्याला दगडामध्ये कोरीव काम केलेले बघायला मिळतं. अनेक देवी देवतांच्या मूर्त्या ह्या बघायला मिळतात, ज्यामध्ये शिवशंकराच्या पिंड्या, शिवलिंग किंवा गणेशाच्या मूर्त्या आपण बघू शकतो. काही मूर्त्या, काही दगडी अवशेष आपल्याला इथं नष्ट झालेले बघायला मिळतात, पण त्यातूनही आपल्याला बराचसा इतिहास जाणून घेता येऊ शकतोय. तर मंडळी, हे आहे चालुक्य पद्धतीचं कोरीव काम केलेली विहीर आणि हे मंदिर. चालून जाते. तर मित्रांनो, समोरून मंदिर आणि विहीर काहीशी अशी दिसते, म्हणजे विहीर खांदल्यानंतर जो काही दगड होता तोच मंदिराला वापरला असं आपल्याला इथून बघायला मिळतंय बघा. चला आणखी विहीर थोडे एक्सप्लोर करू. या विहिरीचा वापर पिण्यासाठी पाणी, शेती, स्नान किंवा देवदर्शन करताना होत असावा. हे बघा, इथं आपल्याला बघायला मिळतंय की इथून पाणी काढून ते शेतीला किंवा परिसरात सोडलं जात असावं. ही पुरातन विहीर पाहून झाल्यावर, एक्सप्लोअर करून झाल्यानंतर मंदिरातच आराम करायला थांबलो, कारण बाहेर खतरनाक असं ऊन पडलं होतं. त्यामुळे मला इथंच थोडा वेळ आराम करावा आणि इथं आपल्याला इंटरलॉकिंग सिस्टम बघायला भेटली. या शब्दाचा आपण वापर बऱ्याच वेळा केला होता, तर तुम्हाला ती दाखवावी म्हटलं. तर इथं बघा, हे दगड जे आहेत ते एकमेकांवर नुसते ठेवले आहेत, कोणताही माल मसाला मध्ये वापरला नाही आणि अशीच यांची जोडणी आहे बघा. तर मित्रांनो, आजच्या व्लॉगमधून आपण 2 लोकेशन पाहिल्या, त्या तुम्हाला कशा वाटल्या ते कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर तुमच्यावरात अशाच काही लोकेशन असतील तर कमेंट करा, आपण तिथंही पोहोचू, त्या लोकेशन जगापुढे आणू. तोपर्यंत सगळ्यांना जय महाराष्ट्र.